नमस्कार, सुपेकस लाईफस्टाईलमध्ये स्वागत आहे। आज एकादशी निमित्ताची पूजा चालू आहे। सगळी तयारी झाली। आज पूजा वगैरे लवकर झाली, 8 वाजताच। सगळ्या देवांची घासून वगैरे छान अत्तर वगैरे लावून अभिषेक करून पूजा झालेली आहे। डायरेक्ट मी पूजाच दाखवली। आज सगळं आवरून झाले। विठ्ठलाची रुक्मिणीची पूजा झालेली आहे। सगळे देव वगैरे घासून पुसून सगळे फुलं वगैरे लावून घेतली आहे। हत्तीची पूजा झाली आहे। गजलक्ष्मी फुलं लावून झालेली आहेत। आता मी हत्तीचंच राहिलं होतं, हळदी कुंकू लावायचं विसरून ते लावत होते। डेकोरेशन कसं झालंय ते मला सांगा। आता मी स्वयंपाकाचं पण दाखवणार आहे। आज मी काय केले, उपवासाचं फराळाचं वगैरे, पूजा वगैरे कशी झाली ते बघा। आवडली का सांगा मला कमेंट करून। पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे मी। छान तूप टाकले, छान गरम तूप झालेलं आहे। त्यामध्ये रताळ गोल कापून घेतलेत मी स्लाइस, ते टाकणार आहे। रताळ छान तुपामध्ये परतलं, गुळामध्ये परतून घेऊया आणि झाकण ठेवूया, जेणेकरून ते वाफेवर छान मस्त शिजन। आपण झाकण काढून घेतोय आता। छान वाफेवर बघा किती सुंदर दिसते रताळ, खूप छान झाले बघा, मस्त शिजले। हे आपण दुधाबरोबर पण खाऊ शकतो आणि नुसतंही छान लागतं गुळाच्या ह्याच्यामध्ये, मस्त अर्क उतरलेला असतो। आपण आता मस्त शेंगदाणा बटाटा करून घ्यायचा। एक कढई ठेवली मी गरम व्हायला, तूप टाकले। छान तूप गरम झालेलं आहे। मस्त मिरची टाकून घेतेय मी आता। मिरची छान परतून झालेली आहे। मी रात्री शेंगदाणे भिजत टाकले होते, म्हणजे सकाळी छान कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या। मीठ घालून घेतलेलं आहे मस्त मिरचीमध्ये। छान मिरची परतून झाली आहे। बटाटा टाकून घेतेय, मस्त बटाटा परतून घ्यायचा आहे छान मिरचीमध्ये। मग शेंगदाणे टाकूया, मग आपण सगळं एकत्र सगळं हलवून घेऊया। कुणाला खिचडी खाऊन त्रास होतो, त्यामुळे म्हणलं आज थोडंसं हलकच, आणि बटाट्यामुळे जरा जास्त काही त्रास होत नाही, पण खिचडीमुळे त्रास होतो थोडंसं। कुणाला पचनाचा त्रास होतो किंवा कुणाला पित्त होतं, असं काय काय लोक बोलतात। त्यामुळे मी आज खिचडी केलेली नाहीये। आज मी शेंगदाणा बटाटा केलाय, पण आता मुलगा म्हणलाय मला खिचडी खायची, आता त्यासाठी थोडीशी करते वेगळी। आता बघूया, आता खिचडी टाकून घेऊया आपण। तूप टाकले, कढई गरम झालेली, तूप टाकले मी। जिरे टाकून घेतलेत, छान जिरे परतून झालेत। आता मिरची टाकते मी, चिरून मिरचीची केली आहे, त्याला जास्त तिखट नको आहे म्हणून। मिरची छान परतून द्यायची आपल्याला, आणि मग त्यामध्ये साबुदाणे घालायचे। साबुदाणे घालून घेतेय, त्यामध्ये कूट घालायचे, मीठ घालायचे, आणि थोडे खिचडी होत आली ना की मग त्यात थोडीशी साखर घालायची। कुणाला आवडती कुणाला नाही, म्हणजे मुलाला
बऱ्याच गोष्टींमध्ये साखर आवडते आणि पोह्यांमध्ये साखर बऱ्याच पदार्थामध्ये साखर आवडते, त्याला काय सांगायचं. आणि टेस्ट पण छान येते त्याची. जास्त साखर वगैरे थोडीशी चिमूट टाकली तरी बऱ्याच पदार्थामध्ये छान वाटतं खायला वगैरे पदार्थ. खिचडी छान परतून झालेली आहे आपली. मस्त आता झाकण ठेवूया. झाकण काढून घेऊया. मस्त छान खिचडी वाफेवर बघा कशी फुलली आहे, मस्त झाली आहे खिचडी. तर हलवून घेऊया आपण. तर उपवासाचं ताट भरलेलं आहे बघा, किती छान बटाटा खिचडी. पप्पा आलेले आहेत आमचे जेवायला, सासरे. रांगोळी काढून झाली होती सकाळी लवकरच, पण व्हिडिओ टाकायचीच विसरून गेले, त्यामुळे मी शेवटी लावलेली आहे व्हिडिओ. आणि तुळस विठ्ठलाची रांगोळी काढली आहे. आमच्याकडे शेजारीच लिफ्टचं काम चालू होतं, त्यामुळे खूप धूळ वगैरे येत होती, त्यामुळे छोटीशीच रांगोळी काढली आहे. एवढा काही मूड नव्हता रांगोळी काढण्याचा, खूप धूळ वगैरे होती ना, ते सगळं साफ. सिंबा बघा कसा झोपलाय, निवांत पडून राहतो मस्त फरशीवर. अंथरूण वगैरे अजिबात आवडत नाही त्याला, मस्त फरशीवर गार झोपून राहायचं असतं निवांत. आणि पूर्वाची पण तयारी चालू होती, लवकर उठली होती आज ती 5 वाजताच. तिची आज भजनाचा कार्यक्रम कॉलेजमध्ये होता कार्यक्रम, तिने गायनात भाग घेतला होता. पूर्वाने तिच्या फ्रेंड सोबत फोटो वगैरे काढले होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. सी यू.